मागवले, एक नंबर व्हेज आहे. तर मित्रांनो, आम्ही निम्म्या वाटेपर्यंत चालत येतो, तोपर्यंत ही गाडी आली आणि या गाडीवाल्यानं आमची दया आली. पण आम्हाला ॲक्च्युली चालतच यायची होतं, कारण बाकीचं आमचं हे बाकीचा जो ॲटमॉस्फिअर होता ना, तो बघायला एक नंबर होता, तो आमचा राहिला. कोई बात नाही, हम शाम को निकलेंगे. थँक्स ब्रो. आता आम्ही जेवायला बसलो आहे आणि जेवण आम्ही व्हेज मागवले, एक नंबर व्हेज आहे. वरण भात आहे, आमटी आहे आणि स्वीट आहे, मेन म्हणजे कोबीची भाजी आहे आणि कोशिंबीर पण आहे. कोशिंबीर जरा पद्धत वेगळी वाटली मला, पण छान आहे, जेवण एकंदरीत छान आहे. तर मित्रांनो, आता आवरून आम्ही परत चाललो आहे फिरायला. कुठं चाललो हे आता दाखवत नाही, डायरेक्ट तुम्हाला त्या स्पॉटवरच घेऊन जातो. हे की नाही रे? अर्ध झोपेतच आहे आम्ही. झोप एवढी भारी लागली, ते पाण्यात खेळण्याचा परिणाम आहे, पाण्यात जन्नत जन्नत. तर मित्रांनो, या इथं आम्ही फोटो सेशन करतोय आणि सगळे कसे उभारले बघा. ॲन्युअल फंक्शनला माहिती आहे का, मी या कोपऱ्यात होतो, तो कॅमेरामॅन म्हटला ए हालू नका कोणी, एवढं केलं काय, आणि एका पण व्हिडिओमध्ये नाही. टी वगैरे टी ब्रेक घेतोय, टी वगैरे घेणार आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या स्पॉटवरती जाणार. ए चला लवकर, लय वेळ लावताय तुम्ही. पाहून अशा सिच्युएशनमध्ये आहे ना मी आता, माझा शब्द पण कुठं ना सिच्युएशन व्हायला लागले, कारण बघा हे इकडं दबते तिकडं दबते, बघा बघा गर्दी. आमचं ड्रायव्हर बघा काय करणार, आजच्या गावात आज उलट व्हायचं का आलं काय आलं. कोण आहे कोण आहे? अरे वा, क्रीम बिस्किट आहे, क्रीम बिस्किट, साधे बिस्किट, मोनॅको बिस्किट. पण ब्लॉगमध्ये चला भाऊ कंपनी द्यायला करा, ते नुसतं दात काढत उभा. मित्रांनो, रोड एवढे अरुंद आहेत आणि त्यात हे ट्रॅफिक वगैरे, जे लांबड्या गाड्या आहेत त्यांना प्रॉब्लेम येतो. या कारवाल्यानं बघा कुठे घातलाय, जा हळूहळू खालीच जा म्हणून तिकडे. आता हे ना तिकडं मारायला म्हटला तरी अवघड होते. महाराष्ट्र शासन आहे आणि काय बोंबलायचे काय वागणे लगे. मित्रांनो, पाठीमागं डंपरवाल्यानं डांबर गाडी घातल्यामुळे वायरा सगळ्या खाली आल्या, त्यामुळे ट्रॅफिक जाम झालं. वायरा तोडल्यात सगळ्या खाली, ही गाडी नाही बसणार, हाय नाही गाडी सगळ्या अर्धातच थांबा मग अपघात. थोडं पुढे ते खतरनाक गाडी काढला, खतरनाक. फायनली आम्ही रोडला लागलेलो आहे, ड्रायव्हर आमचे लेकर. थोडा वेळ झाला त्यामुळे सनसेटचा जो टायमिंग आहे तो निघून गेलेला आहे, तरी पण थोडा दिसतोय, तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आम्ही रॉक गार्डनमध्ये आलो आहे आणि ॲक्च्युली फाउंटन शो आज आम्हाला बघायला मिळणार नाही, कारण टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे तो बंद आहेत आणि 3 दिवस बंद आहे. उद्या येऊन करायचं म्हटलं तरी ते आम्हाला होणार नाही, कारण उद्या आम्हाला दुसरे पॉईंट पण करायचे आहे आणि आम्ही ह्या इथे आलो आहे रॉक गार्डनमधल्या सेल्फी पॉईंटला, जे की आहे मालवण. तर हे आमचे या एक गँग, सगळ्यांचे फोटो काढायचे.
जरा तोंड चांगलं करा रे. झोपत उठलेल्या पोरांनो ते बघ, ते अजून झोपतच आहे बघ. डोळे पुस बा. हां तर मित्रांनो आता आम्ही 9:15 वाजल्यात आणि आम्ही आता स्पॉटवर म्हणजे जेवणाच्या स्पॉटवर पोहोचलो. जेवण करतो. आम्ही गार्डन फिरून आलो. गार्डनमध्ये फारसंच काही नव्हतं, तुम्हाला मी सांगितलंच आहे. आता जेवण करतो आणि रूमवर जाऊन मस्तपैकी तर गेम खेळणार नाही तर आराम करणार. तर मित्रांनो मी आज आलेलो आहे सोलो शूटसाठी. पण माझ्याबरोबर कोणतेही स्टुडंट नाही आणि मी एकटाच आलो आहे या इथे. मी थोडंसं म्हटलं की या इथे सोलो जरा शूट करावं, कारण माझा आवाज ऐकू येत नसेल, कारण पाण्याचा आवाज आहे, वाऱ्याचा आवाज आहे, भरपूर आवाज आहे, आवाज आहे ना, त्यामुळे इग्नोर करा मित्रांनो. हा मी दमलो आता, कारण आता शूट केलं आहे. मला Insta360वरती शूट करायचं होतं, आयफोनवरती शूट केलं. गावात ॲक्च्युली मित्रांनो शूट करत असताना मला पॅन्ट भिजवायची नव्हती आणि हे बघा चुकून, अरे बघा मित्रांनो पाणी गेलेलं आहे, अंदाज नाही आला आणि बरोबर पॅन्ट भिजली माझी. चलो आता मी जातो रूमवरती, माझं काम झालेलं आहे इथलं. मित्रांनो हा बीचकडे जाणारा रस्ता आहे आणि ह्या इथे मी एक गोष्ट ऑब्झर्व केली, जे की ह्या इथून एक 400-500 मीटर अंतरावर चालत यायला लागते आणि थोडंसं ह्या इथे ह्या इकडे बघू शकता तुम्ही झाडे पण आहेत, त्यामुळं इथे लाईटची सोय नाही आहे. पण ह्याने सोलर पॅनलवरचे जे लाईट आहेत ते ह्या इथे बसवले आहेत आणि एक चांगली गोष्ट आहे ही. रात्री जर कोणाला इथे फेरफटका मारायचा असेल, चुकून किंवा 4-5 वाजता आले असतील आणि वेळ झाला असेल तर रात्री दिसताना, कारण तर पायात काही पण असू शकतं. त्यामुळे त्यांनी जे केले ना ते एक नंबर केले. ज्याने कोणी केले त्याला धन्यवाद. मग अशी मी शूट करायला गेलो ना, त्यामुळे सॉक्स सगळे ओले झाल्यात आणि आता वाळू झाल्या त्यामुळे सॉक्स बदलतो, दुसरे सॉक्स घालतो. तर मित्रांनो आज आहे ट्रिपचा दुसरा दिवस आणि आता आम्ही नाश्ता करतोय. नाश्ता करून आम्ही जातोय डायरेक्ट सिंधुदुर्ग फोर्ट. आज पावभाजी आहे. काय पावभाजी काय आहे? मिसळ पाव काय आहे? काय आहे? एक नंबर. तुम्हाला बघितलं रे काय कळते काय आपलं. तर मित्रांनो फायनली मी एका गडावर आलो आहे आणि जे माझ्या स्वप्नापैकी एक स्वप्न होतं ते आज स्वप्न माझं पूर्ण होणार आहे. ते म्हणजे सिंधुदुर्गला आपल्या तिथे महाराजांचं आज माझं भाग्य होतं. आमची मुलं आहेत. हायकर उम्या हायकर बस. तर ही आमची ट्रॅव्हल्स जिथं आम्हाला आणण्याचं जे हे होतं आणि एकदम सुरक्षित ते ह्याने काम केलेलं आहे. हाय करा. कडक आहेत कडक, गाडीला भारी मारतात. कुठे गेलतास मग? तर आता मी आलो सिंधुदुर्गला आणि मला ही कॅब खूप आवडली, त्यामुळे बाबा घेत आहे 100 रुपयाला. छान दिसतं. छोटे मग मोठीच घ्यायची ना बघून. पुढे घे की जरा, असू दे सोड आता. काय स्टायलिशसाठी आहे की नाही. बघ इकडे नीट बघ, डोळे व्यवस्थित कर. मित्रांनो हिने कॅब बदललेली आहे. छोटी लईच छोटी होती म्हणून मोठी घेतली आणि आता ही एवढी मोठी आहे ना की अख्खा माझ्यामध्ये आता दोघं बसतील. असं असतं हे. इकडे हे पुढं आहे. हा बरोबर आहे बरोबर आहे. हा बरोबर काल पूर्ण ॲड होत्या.
छान दिसत. खरं तर मित्रांनो पहिला कॅब घेतला, पूनमला घ्यायचं का नाही विचारतो.